नमस्कार मित्रांनो, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं टेक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ पाहायला मिळतील. सर्वच आता महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला मिळणार की नाही. तर आपले महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब या हिवाळी अधिवेशनात त्याबद्दल त्यांनी काय माहिती दिलेली आहे, चला तर आपण पाहूया. आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये. नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत. आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत. जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलेच असेल की लाडक्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार आहेत. असेच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.